Dear student, last lecture we see about Huygens theory, in which Huygens principle or Huygens wave theory applied, Huygens construction असं आपण गेल्या तासामध्ये पाहिलेलं आहे. Now we see about reflection of light at a plane surface. प्लेन सरफेस वरून रिफ्लेक्शन ऑफ लाईट कसं होतं ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण कन्सिडर ए प्लेन वेव्हफ्रंट EB is bounded with rays RA and QC which is incident on the plane wavefront EB perpendicular to the plane of paper making an angle I is the angle of incidence त्याला with the normal ML किंवा ह्याला आपण इथं नॉर्मल MN सांगता येतो. नॉर्मल MN इथं सांगितलेलं आहे. दिस इज द पॉइंट P. Normal MN which is also perpendicular to the plane of paper plate RA and QP are the incident wavefront किंवा is a cross section gives the direction of incidence. The incident wavefront EB touches the reflecting surface. बघा ए या ठिकाणी आणि सी या ठिकाणी तर टच होतं. आता याच्यामध्ये RA reaches earlier than QC. आता RA अगोदर टच होतं नंतर QC टच होतं. म्हणजे आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला RA किती होतं त्यावेळेस RA जे या पॉइंटला टच होईल त्यावेळेस तो पॉइंट का असेल QB B ह्या पॉइंट पर्यंत असेल. म्हणजे C पर्यंत अंतर का असेल. This is the extra distance traveled by QC in time T. The point B will touch the reflecting surface at C at T is equal to capital T between T and T0 बघा T is equal to 0 and T is equal to T. हे अंतर टच करण्यासाठी डिफरंट पॉइंट्स आहेत along the incident wavefront reach the reflecting surface. आता याच्यामध्ये काय होतं which acts as a secondary wavefront किंवा secondary wavelets emit करतं propagate येतं in the form of hemisphere. बघा इथं आपण hemisphere दाखवलेलं आहे. ह्या फॉर्म मध्ये hemisphere from those points of succession the emitted wavelet having the radius किती असेल VT. emitted wavelength emitted wavelet ची रेडियस किती असेल is equal to Vt. V is the speed of light in air and T is the time taken to travel. ते आपल्याला एवढं रेडियस हेमिस्फिअरचं आहे. and C is 0 असेल. This radius decreases gradually between बघा रेडियस कशी डिक्रीज होते gradually between A and C from V2 to T. आता कुठून पर्यंत होते दिस इज द रेडियस ऑफ दिस हेमिस्फिअर. दिस रिड्यूस होते कुठून A to C. कशी रिड्यूस होते VT इज द रेडियस आहे आणि ते कुठपर्यंत रिड्यूस होते 0 पर्यंत रिड्यूस होते. अँड द हेमिस्फिअर किंवा एनोलॉग ऑफ दिस सेकंडरी वेव्हलेट्स दॅट इज द सेकंडरी वेव्हफ्रंट EC. बघा सेकंडरी वेव्हफ्रंट EC आपल्याला मिळतो.
ते आपण हायजेन्स प्रिन्सिपल मध्ये पाहिलेलं आहे, विच इज द कॉमन टँजंट टू द रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आहे. कॉमन टँजंट आहे टू द रिफ्लेक्टिंग वेव्हलेट्स ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पासून ओरिजिनेट झालेला आहे. अँड अदर सेकंडरी वेव्हलेट्स इमिटेड बाय पॉइंट्स बिटवीन ए अँड सी. फ्रॉम फिगर बघा, आता फिगर मध्ये जर पाहिलं तर फ्रॉम फिगर बघा एई इज इक्वल टू काय सांगता येते आपल्याला, बीसी सांगता येतं, कारण बीसी एवढा अंतर जास्त ट्रॅव्हल केलं होतं म्हणून आपण तेवढंच युनिट का केलेलं आहे, हेमिस्फिअर काढलेला आहे. म्हणजेच आता हे अंतर किती मिळालं आपल्याला, व्हीटी मिळालेलं आहे. त्यानंतर ॲरो एई बघा, दिस इज द एई शोज द डिरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, म्हणजे त्याला आपण रिफ्लेक्टेड वेव्हलेंथ म्हणतो. काम तो ह्याला आपण रिफ्लेक्टेड वेव्हलेंथ म्हणजे कोणतं एई किंवा त्याला आपण सीएफ ला रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर अँगल आर ए पी बघा, दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याच्यानंतर as RA and EP are perpendicular to EB बघा, EB ला कसं येतं, RA and EP, RA and EP कशा येतं, perpendicular to EB and AC respectively. Therefore angle म्हणजे काय होतं, अँगल ऑफ BAC बघा, BAC बरोबर देखील काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. कोणता, BAC म्हणजे हे परपेंडिक्युलर असल्यामुळं कोणते, RA अँड EP, RA अँड EP आर परपेंडिक्युलर टू EB. कोणतं बघा, EB ला परपेंडिक्युलर आहे आणि AC ला परपेंडिक्युलर आहे. therefore angle BAC is equal to angle of incidence. द ट्रायंगल्स बघा, आता ट्रायंगल कोणतं, ABC अँड ट्रायंगल AEC बघा. ABC कोणता आहे, ABC ट्रायंगल. ह्या ट्रायंगल मध्ये बघा आणि AEC हे दोन्ही जर त्रिकोण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये AC कॉमन आहे बघा. काय आहे याच्यामध्ये, हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत आणि ह्याच्यामध्ये कॉमन काय मिळालं आपल्याला, एई बरोबर बीसी आहे. एई बरोबर बीसी आहे आणि एसी देखील कसा आहे, कॉमन आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल आहे. कसा हा, काटकोन त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल. अँड AC इज कॉमन आहे आणि फ्रॉम अबो का सांगितलं आपण बघा, इथं EE बरोबर BC सांगितलं. आता याच्यामध्ये बघा आपल्याला अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे एक कोन कसा आहे, काटकोन आहे. त्याच्यानंतर दोन बाजू सारखे आहेत, म्हणजेच काय सांगता येतं, दोन बाजू आणि त्यामधील कोन सारखे असतील तर ते दोन्ही कोन कसे असतात, त्रिकोण समरूप असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच आपल्याला काय सांगता येते, therefore ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल AEC याला आपण कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणतो, कारण ह्याच्यामध्ये दोन कोन दोन बाजू त्यामधील कोन का असतात, सारखे आहेत. आता आपण आपल्याला काय मिळालं, आता समरूप त्रिकोणाचे कोन संगत कोन एकरूप असतात. आपल्याला माहिती आहे, समरूप त्रिकोणाचे संगत कोन एकमेकाला एकरूप असतात, समान असतात. म्हणजे therefore अँगल ACE बघा, अँगल ACE बरोबर आहे
अँगल BAC आणि हे दोन्ही अँगल कसे आहेत अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. त्याच्यानंतर अँगल ACE इज इक्वल टू अँगल PAE. बघा PAE हे दोन्ही अँगल कसे आहेत अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे ह्याच्यावर आपल्याला काय सांगता येतं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे काय झालं अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज द लॉ ऑफ रिफ्लेक्शन किंवा हे आपण प्लेन रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट ए प्लेन सरफेसवर आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं बघा आता फ्रॉम फिगर इट इज क्लिअर दॅट बघा आता दिस इज द इन्सिडेंट रे अँड दिस इज द रिफ्लेक्टेड रे विच आर लाय अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. नॉर्मलच्या दोन्ही अंगास असतात कोणते इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. त्याच्यानंतर आता हे दिस इज द इन्सिडेंट रे दिस इज द रिफ्लेक्टेड रे अँड दिस इज द नॉर्मल. बघा हे तिन्ही कसे आहेत बघा incident ray, normal and the reflected ray are in the same plane which is the plane of paper which is the law of reflection which is the law of reflection. अशा प्रकारे आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट ए प्लेन सरफेस म्हणजे याच्यामध्ये आपण लॉज ऑफ काय प्रूव्ह केलेला आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. Laws of reflection can be proved केलेले आहे. We have seen that laws of reflection on the Huygens theory of light. Now we see about dependence of wavelength on the refractive index of medium. What is the correlation between the refractive index and the wavelength of the medium, in which we see about three successive wavefront. बघा तीन successive wavefront आहेत EB, CD and EF. These are the successive wavefront आहेत of monochromatic light incident on boundary. बघा incident on boundary between rarer medium and denser medium. बघा this is the rarer medium आहे and this is the denser medium. ह्या दोन बाउंड्रीवर काय केलेलं आहे दोघांच्या बाउंड्रीवर इन्सिडेंट वेव्हफ्रंट EB, CD and EF म्हणजेच लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम असं लाईट काय होते तर ट्रॅव्हल होते. आता याच्यामध्ये आपण दीज वेव्हफ्रंट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स. बघा याच्यातलं सेपरेशन बिटवीन द डिस्टन्स किती आहे λ1. दिस इज द λ2. दिस इज द पहिल्यामध्ये λ1च आहे याच्यामध्ये λ2 आहे याच्यातलं λ2 आहे. दिस इज द फर्स्ट मीडियम आहे. फर्स्ट मीडियम ह्याला आपण काय म्हणलेलं आहे रेरर मीडियम बनलेला आहे आणि एक आहे सेकंड मीडियम आहे आणि सेकंड मीडियमला आपण डेन्सर मीडियम बनलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण द फर्स्ट मीडियम मध्ये आपल्याला डिस्टन्स बिटवीन द वेव्हलेंथ काय सांगितलेलं आहे वेव्हफ्रंट मधलं λ1 सांगितलेलं आहे. आफ्टर द रिफ्रॅक्शन म्हणजे आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय होतं वेन लाईट पासेस फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम देर इज चेंज इन इट्स पाथ. तो काय होतं देर इज चेंज इन इट्स पाथला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो आणि आफ्टर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वी गेट वेव्हफ्रंट सच ॲज इन सेकंड मीडियम A dash, B dash, C dash, D dash and
E dash F dash, these are the refracted wavefront आहेत. हे कसे तर रिफ्रॅक्टेड आहेत आणि हे इन्सिडंट वेव्हफ्रंट आहेत आणि हे दोन्ही काही तर सेपरेटेड बाय हे मीडियम, रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता आपल्याला माहित आहे सेकंड मीडियम इज अ डेन्सर मीडियम आणि आपल्याला माहित आहे इन सेकंड किंवा डेन्सर मीडियम मध्ये काय होतं, स्पीड ऑफ लाईट कमी होते. का होतं, स्पीड ऑफ लाईट स्मॉलर इन द डेन्सर मीडियम. सो वेव्हफ्रंट मूव्स स्लोवर. बघा आता वेव्हफ्रंट मूव्स स्लोवर अँड विच इज शोन बाय क्लोजर दॅन इन्सिडंट वेव्हफ्रंट. बघा इन्सिडंट वेव्हफ्रंट पेक्षा हे जवळ दाखवलेलं आहे कारण स्पीड इन डेन्सर मीडियम स्लोवर होते म्हणून आपण काय दाखवलेलं आहे तर स्लोवर विच कव्हर्स ए लेस डिस्टन्स. बघा लेस डिस्टन्स दॅट इज क्लोजली spaced than first medium, hence the distance will be lambda 2. आता हे काय आहे, distance between wavefront in second medium is less than distance between wavefront in first medium. म्हणजेच काय आहे, lambda 2 is less than lambda 1. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण लेट वेव्हफ्रंट EB रीच द बाउंड्री. कुठं रीच द बाउंड्री PQ किती T is equal to 0 and CD ला किती असेल, T is equal to T असेल. म्हणजेच आपल्याला काय सांगता येतं, डिस्टन्स बिटवीन देम इज लॅम्बडा 1. कशातलं EB आणि CD वेव्हफ्रंट मधला डिस्टन्स किती आलं, लॅम्बडा 1 आलं. आणि ह्याची स्पीड किती सांगितलेली आपण, V1 इज द स्पीड ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. therefore टाइम पिरियड इन विच डिस्टन्स इज कव्हर्ड. बघा आता टाइम पिरियड किती असेल, T बरोबर बघा दिस इज द टाइम पिरियड इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय वेलोसिटी. काय तर डिस्टन्स डिवाइडेड बाय वेलोसिटी. दिस इज द फॉर फर्स्ट मीडियम अँड दिस इज फॉर सेकंड मीडियम. म्हणजेच काय तर लॅम्बडा 2 बाय V2. दिस इज द टाइम पिरियड्स फॉर द फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम. आता ह्याची जर तुलना केली तर काय होतं आपल्याला, T बरोबर लॅम्बडा 1 बाय V1 आहे आणि T बरोबर लॅम्बडा 2 बाय V2. म्हणजे देअरफॉर लॅम्बडा 1 बाय V1 इज इक्वल टू लॅम्बडा 2 बाय V2 मिळतं. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळतं, लॅम्बडा 2 बरोबर बघा लॅम्बडा 2 इज इक्वल टू हे पहा गेले असेल इकडे गुणिले झाला म्हणजे V2 लॅम्बडा 1 बाय V1. लॅम्बडा 2 बरोबर काय मिळालं आपल्याला, V2 लॅम्बडा. आता याच्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या तर आपल्याला काय मिळेल, लॅम्बडा 2 बरोबर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लॅम्बडा 1 N1 डिवायडेड बाय N2. दिस इज द आता कोणत्या फॉर्म मध्ये मिळालं, दिस वेवलेंथ इन द फॉर्म ऑफ फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये मिळालेलं आहे. आता इथं आपण फर्स्ट मीडियम, रेअर मीडियम घेतलेले आहे किंवा व्हॅक्युम मीडियम घेतलेले आहे. व्हॅक्युम मीडियम साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतं, as the first medium is vacuum where the wavelength of light बघा first medium for first medium that is vacuum साठी काय सांगता येतं मग आपल्याला, वेवलेंथ बरोबर लॅम्बडा 0 वेवलेंथ घेतलेली. आपण काय घेतलं, वेवलेंथ किती घेतलं फॉर फर्स्ट मीडियम विच इज व्हॅक्यूम आणि N is the refractive index का है and N is Ri of second medium.
काय आहे सेकंड मीडियम. म्हणजे त्याच्यामध्ये आपला काय सांगता येतं, देन द वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. बघा वेवलेंथ ऑफ लाईट इन सेकंड मीडियम लॅम्बडा 2 इज इक्वल टू काय सांगता येतं, लॅम्बडा 0 V2 बाय C किंवा ह्याला आपण लॅम्बडा 0 बाय N सांगता येतं. दिस इज द रेशिओ. कशातला रेशिओ आहे, μ1 and μ2 मध्ये आहेच. therefore μ1 by μ2 frequency of incident light is equal to V1 by lambda 1 divided by V2 by lambda 2 is equal to 1 असतं. This shows the frequency of wave remains unchanged. ह्याच्या आपल्याला काय सांगता येतं, फ्रिक्वेन्सी अनचेंज होते. फ्रिक्वेन्सी अनचेंज when light when light, we can see that P1 by lambda 1 by V2 by lambda 2 is equal to 1. That is the frequency remains constant when it passes from one medium to another medium. म्हणजे when light passes from one medium to another medium or large number of medium it passes, then the frequency unchanged असते, because frequency is a fundamental property. आता कशामध्ये बदल होते, तर स्पीड अँड वेवलेंथ ऑफ लाईट चेंज होतं. आता स्पीड ऑफ लाईट चेंजेस व्हेन इट passes from one medium to another medium. आपल्याला माहित आहे रेझोनंट मीडियम मध्ये स्पीड जास्त असते आणि डेन्सर मीडियम मध्ये काय असते, स्पीड ऑफ लाईट कमी असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येते, स्पीड अँड वेवलेंथ चेंज अँड which is inversely proportional to the refractive index. म्हणजेच आपण रिलेशन बिटवीन त्याच्यातलं काढलेलं आहे वेवलेंथ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. दॅट इज वेवलेंथ ऑफ लाईट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द refractive index of the medium. Now we see about polarization by reflection, that is Brewster's law. आता ब्रूस्टर्स लॉ मध्ये आपल्याकडे हे काय आहे, ऑब्लिक मीडियम आहे किंवा एक ऑब्लिक सरफेस घेतलेला आहे विच इज ए ट्रान्सपरंट. कसं आहे, हे ट्रान्सपरंट मीडियम आहे. त्याच्या रे ऑफ लाईट पडल्यानंतर अनपोलराइज्ड लाईट आहे. इन्सिडंट अनपोलराइज्ड लाईट इज इन्सिडंट ऑन ए बाउंड्री बिटवीन टू ट्रान्सपरंट मीडियम. आता ह्या दोन्ही ट्रान्सपरंट मीडियाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला काय सांगता येतं, N1 and N2 आर द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस ऑफ द फर्स्ट मीडियम आणि सेकंड मीडियम आहे. When this unpolarized light is incident on this medium, then some light gets reflected. Some light gets reflected and some light gets refracted. म्हणजे इथं दोन्ही घडतं काय, पार्शियल रिफ्लेक्शन एज वेल एज पार्शियल रिफ्रॅक्शन होतं. आता याच्यामध्ये घडत असताना आपण दाखवलेलं आहे पोलराइज्ड लाईट काय होते, रिफ्लेक्ट होते. पोलराइज्ड लाईट रिफ्लेक्ट होते आणि पार्शियली पोलराइज्ड लाईट काय होते, रिफ्रॅक्ट होते. इथं आपल्याला दोन्ही घडलेलं आहे, म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन एज वेल एज पार्शियल रिफ्रॅक्शन घडलेलं आहे. आता when unpolarized light is incident from medium of refractive index 1, refractive index 1 वरून आता काय पडलेलं आहे ते, अंशाचे बाउंड्री perpendicular to the plane of paper as shown in
फिगर आता याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे. तर आता याच्यामध्ये अनपोलराइज्ड इन्सिडेंट लाईट आहे. काय आहे? अनपोलराइज्ड इन्सिडेंट वेव्ह whose electric and the magnetic, बघा आता इलेक्ट्रिक फील्ड इज इन द प्लेन ऑफ पेपर. काय? प्लेन ऑफ पेपर परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह झालेले आहे. आता काय आहे? वन पॅरलल टू अदर अँड वन other perpendicular to the paper. एक पॅरलल आहे, दुसरी कशा परपेंडिक्युलर टू द पेपर as shown in फिगर आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला डबल एरोज आणि डॉट्स दाखवलं पाहिजे. हे डॉट्स आहेत आणि इथं डबल एरोज आहे. डबल एरोज दाखवलेलं काय आहे? आपण पार्शियली पोलराइज्ड रिफ्रॅक्टेड लाईट आहे आणि डॉट लाईन पोलराइज्ड रिफ्लेक्टेड लाईट आपण दाखवलेलं आहे. विच आर इक्वल इन मॅग्नेट्यूड. दोन्ही कसे इथं इक्वल इन मॅग्नेट्यूड आहे. इंटिग्रल इन जनरल द रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड. बघा इन जनरल रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रेज डू नॉट हॅव इक्वल मॅग्नेट्यूड. जनरल मध्ये जर पाहिलं तर या दोघाला काय असेल? इक्वल मॅग्निट्यूड नसतो. इक्वल मॅग्निट्यूड्स ऑफ these two components and hence the partially polarized observed by डी बूस्टर. आता हे पार्शियली पोलराइज्ड लाईट आपण डी बूस्टर हे 1812 मध्ये एक पर्टिक्युलर अँगल तयार केलेला आहे. कशामध्ये? पार्शियली पोलराइज्ड लाईट मध्ये, रिफ्रॅक्टेड लाईट मध्ये काहीतरी अँगल तयार केलेला आहे. त्याला आपण अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणतो किंवा पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स. बघा काही पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स आपण क्यूबी दाखवलेलं आहे. क्यूबी द रिफ्लेक्टेड बाय द कम्प्लिटली पोलराइज्ड विथ इलेक्ट्रिक फील्ड. बघा परपेंडिक्युलर टू द plane of paper while refracted waves are partially polarized which are called Brewster's law. याच्यामध्ये काय होतं? ब्रूस्टर्स अँगल मिळतं आणि फॉर विच रिफ्रॅक्टेड रेज अँड रिफ्लेक्टेड रेज आहे. बघा याच्यामध्ये जर पाहिलं ही दोन्ही कसे आहेत? एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. कोणते? रिफ्लेक्टेड रेज आणि रिफ्रॅक्टेड रेज आर परपेंडिक्युलर. त्या पर्टिक्युलर अँगल साठी अँगल ऑफ इन्सिडन्स क्यूबी काय म्हणतो? ब्रूस्टर अँगल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ब्रूस्टर अँगल म्हणतो. आणि ते आपण कसं दाखवलेलं आहे? थीटा आर दाखवलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर काय सांगतात? आता बघा आता हे क्यूबी काय आहे? अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. ते पर्टिक्युलर अँगल साठी बघा फॉर पर्टिक्युलर अँगल ऑफ इन्सिडन्स रिफ्रॅक्टेड रेज आणि कोणते? रिफ्लेक्टेड रेज आर परपेंडिक्युलर असतात. म्हणजे आपल्याला काय सांगता येतं? क्यूबी प्लस क्यू आर बरोबर 90 डिग्री सांगता येतं. क्यूबी प्लस क्यू आर बरोबर आपल्याला काय? 90 डिग्री सांगता येतं. आता फ्रॉम लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये आपण काय सांगितलं? बघा फर्स्ट मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स बरोबर N2 साइन ऑफ थीटा आर. दिस इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. त्याला आपण ब्रूस्टर्स अँगल म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला N1 साइन थीटा बी N2 आता साइन क्यू आर आहे. आता हे थीटा बी तिकडे जाऊन काय झालं? मायनस झालं. म्हणजे 90 मायनस थीटा बी झालं. हे काय झालं? थीटा बी आहे आणि थीटा आर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं? साइन 90 मायनस थीटा बी म्हणजे त्याच्यात करा ठरतो N1 साइन थीटा बी बरोबर काय सांगता येतं? N2 cos थीटा बी होतं. साईनचं कन्वर्जन कसं झालं?
कॉस मध्ये झाला. आता हे काय करायचं, साइन थीटा बी डिवायडेड बाय साइन कॉस ऑफ थीटा बी बरोबर काय म्हणता येतं, N2 भागिले N1. आता ह्याच्यामध्ये साइन अपॉन कॉसला काय नाव दिलं आपण, टॅन थीटा बी म्हणतो. काय म्हणतो, टॅन थीटा बी बरोबर N2 भागिले N1 और थीटा बी इज इक्वल टू टॅन इनवर्स N2 बाय N1. म्हणजे त्याचं आपल्याला काय सांगता येतं, थीटा बी बरोबर टॅन इनवर्स N2 बाय N1 किंवा ह्याला आपण टॅन थीटा बी बरोबर N2 बाय N1 सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं काय आलं, विच इज द ब्रुस्टर्स लॉ. ह्याला आपण काय म्हणतो, ब्रुस्टर्स लॉ म्हणतो आणि ह्याला आपण ब्रुस्टर अँगल म्हणतो. थीटा बीला ब्रुस्टर अँगल म्हणतो. दिस इज यूज टू कट आउट ग्लेअर. आता हे ब्रुस्टर अँगल, आता कधी कधी आपण आपले वाहनं पाहतो किंवा आपण सन ग्लासेस किंवा सन रेज वगैरे आपण पाहतो. आता सन ग्लासेस म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये काय होतो, तो काच काळा झालेला आढळतो किंवा वाहनाच्या काचला जर पाहिलं तर वरच्या बाजूला काय होतो, काळा पडदा असतो. त्याला आपण काय म्हणतो, ते कशासाठी, इंटेन्सिटी ऑफ लाईट कमी करण्यासाठी आपण काय करतो, ह्या ब्रुस्टर्स लॉचा उपयोग करतो. म्हणजे दिस इज यूज टू कट आउट ग्लेअर फ्रॉम रिफ्लेक्टिंग सरफेसेस. ग्लेअर फ्रॉम रिफ्लेक्टिंग सरफेसेस युजिंग स्पेरिकल सनग्लासेस. सनग्लासेस आर फिटेड विथ पोलराइड्स. आता सनग्लासेस मध्ये याचा उपयोग केला असतो आणि ग्लासेस मध्ये काय असतात, पोलराइड्स असतात टू रिड्यूस द इंटेन्सिटी ऑफ लाईट किंवा ऑफ द पार्शियली और फुल्ली पोलराइज्ड रिफ्लेक्टेड लाईट कमिंग टू द आईज फ्रॉम द रिफ्लेक्टिंग सरफेसेस. The intensity of sunlight or artificial sources which is completely unpolarized is also reduced to half by the polarization. Intensity का आपल्याला कमी करता येते. Polarization works by reflection works only the non-metallic surfaces. त्यासाठी non-metallic surfaces साठी आपल्याला याचा उपयोग करता येतो. आता स्कॅटरिंग पोलरायझेशन. बाय स्कॅटरिंग पोलरायझेशन मध्ये आपल्याला पाहिलेलं आहे आपण, म्हणजे काय होतं तर इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स काय होते, इलेक्ट्रिक फील्ड्स पॅरलल जातात त्याला आपण. आता याच्यामध्ये आपण पोलराइज्ड रिफ्लेक्टेड रेज दाखवलेले आहेत. आता पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. आता स्कॅटरिंग म्हणल्यानंतर बघा, दिस इज ए पॉइंट सोर्स आहे किंवा दिस लाईट इज इन्सिडेंट ऑन दिस मॉलिक्यूल आर डस्ट पार्टिकल, देन दिस इज रिफ्लेक्टेड इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. सगळे जे काही दिशा असतील त्या सगळ्या दिशेमध्ये काय होतं, ते प्रोपोगेट होते, रिफ्लेक्ट होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, there is change in direction. काय होतं, when this light is incident on the molecule or dust particles in the atmosphere, it changes in its path in all possible direction. सगळ्याच डिरेक्शन मध्ये काय होतं, this light is propagate होते किंवा change in the direction in all possible direction. त्याला आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे काय होतं, स्कॅटर्ड इन ऑल पॉसिबल डिरेक्शन किंवा इट मूव्स इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटी. त्याला आपण काय म्हणतो, स्कॅटरिंग म्हणतो. आता ह्या स्कॅटरिंग मुळेच काय होतं आपल्याला माहित आहे. आता आपण व्हाईट लाईट किंवा सूर्यापासून मिळणारी व्हाईट लाईट विच कन्सिस्ट ऑफ डिफरंट कलर्स and these colors of light depends upon the wavelength. आपण मागल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ.
आता आपण जर पाहिलं तर स्काय कलरचा कसा असतो, ब्ल्यू असतो. काय असतो, स्काय कलरचा ब्ल्यू असतो. कशामुळं, दिस इज ड्यू टू स्कॅटरिंग. आपल्याला कशामुळे मिळतं, स्काय कलर. बघा, द कलर ऑफ स्काय किंवा स्काय कलर इज ब्ल्यू. कशामुळं, ड्यू टू स्कॅटरिंग. स्कॅटरिंगमुळं. आता आपल्याला माहित आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल काय आहे, फोर्थ पॉवर ऑफ इट्स वेवलेंथ. कशाला, फोर्थ पॉवर ऑफ इट्स वेवलेंथ. म्हणजेच जेवढं वेवलेंथ कमी त्याचं काय होतं, जास्त स्कॅटर्ड होतं. आपल्याला माहित आहे वेवलेंथ ऑफ ब्ल्यू लाईट इज लेस आहे, कमीत कमी आहे. म्हणजेच काय होतो, तो जास्तीत जास्त स्कॅटर्ड होतो. म्हणून गेट का आपला काय मिळतं आपल्याला, स्काय कलर इज ब्ल्यू. कशामुळं, वेवलेंथ ऑफ ब्ल्यू लाईट इज लेस असतो आणि which is scattered more and more, therefore we get blue color of sky. If there were no scattering, the sky will appear dark. बघा, no scattering असेल तर, no scattering, sky dark. का तो ड्यू टू स्कॅटरिंग आपल्याला काय मिळालेलं आहे, ब्ल्यू कलर आपलं स्काय मिळालेला आहे. स्कॅटरिंग नसेल तर काय मिळेल, तिथं डार्क स्काय मिळेल. appears dark to us as long as do not directly look the sun. आपण डायरेक्टली सनला लुक करू शकत नाही, पाहू शकत नाही. आणि स्काय देखील, म्हणजे आता स्काय मध्ये जे काय असतील, स्टार्स असतील, प्लॅनेट असतील, ते आपण इव्हन काय कॅनॉट सी ड्यू टू नो स्कॅटरिंग, नो स्कॅटर्ड. Could see even during the day when sunlight is scattered, it gets partially polarized. Scattered काय होतं, scattered sunlight partially polarized होते. काय होते, polarized होते. Scattered sunlight partially polarized होते, such as reflection of light. आपण that is reflection. त्याच्यानंतर the degree of polarization depends upon the angle of scattering. कशावर, polarization depends on angle of scattering.